मुलांनो, आपण 8वी सायन्सचा कोल अँड पेट्रोलियम हा पुढचा भागाचा शिकणार आहोत. फॉर्मेशन ऑफ कोल. कोल वॉज फॉर्मेड फ्रॉम द रिमेन्स ऑफ प्लांट दॅट लिव्ड इन स्वॅम्पी फॉरेस्ट ऑफ स्केल ट्रीज, जायंट ferns, horsetails and club mosses over millions of years ago. Layer upon layer of three plants died and were compressed and then covered with the soil. As the layer were successfully covered, their access to the air was limited, and this stopped the full decomposition process, creating peat. Coal was formed due to the compression of the peat at high temperature and pressure. As coal was formed from the remain of vegetation, it is also called a fossil fuel. Hence, the gradual process of conversion of dead vegetation into the coal is called a carbonization. The period during which the process of coal formation take place is called a Carboniferous age. म्हणजे फॉर्मेशन कसं होते कोलचं? हजारो करोड वर्षापूर्वी हे जे फॉरेस्ट मधले सगळे झाडं, डेकाइन ॲनिमल हे सगळे दाबल्या जातात आणि पृथ्वीच्या पोटातील खूप मोठी जी उष्णता मिळून त्याचा कोळसा तयार होतो आणि मिलियन ऑफ इयर नंतर आपल्याला ते जमिनीच्या अप्पर लेअरमध्ये, अर्थच्या सरफेस लेअरमध्ये आपल्याला ते भेटतात आणि यालाच आपण काय म्हणतो? कार्बोनायझेशन म्हणतो. आता हे या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेले ह्यूज फॉरेस्ट दॅट ग्रीव अराउंड 300 million years ago, covering most of the earth, died and their remain got buried in the swampy air, the vegetation and formed peat. The peat is compressed between the sedimentation layer to the form lignite. Future compressed refused in the formation of bituminous coals. ह्या सगळ्या पृथ्वीच्या भागामध्ये आपण पृथ्वीच्या पोटामध्ये काय काय दडलेले हे एक गुपित आहे. सगळं काही गोष्टी आपल्याला पृथ्वीच्या पोटातूनच मिळतात, खाणीतूनच पृथ्वीच्या. फॉर्मेशन ऑफ कोल ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेले की कोलचं फॉर्मेशन कसं होतं. द कार्बन कंटेंट, कार्बन म्हणजे कोळसा. The carbon content of coal rises as it compressed further and the moisture content falls. The first type of coal to form is a lignite, followed by bituminous coal and lastly anthracite. When coal is heated in air, जेव्हा आपण कोलला एअरमध्ये हिट करतो म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेंटमध्ये, इट बर्न्स अँड मेन्स प्रोड्यूस्ड कार्बन डायऑक्साईड गॅस अलॉंग विथ द एनर्जी. जेव्हा आपण कार्बन हवेमध्ये जाळतो, कोणत्या गोष्टीला जळायला मदत करणारा वायू कोणता आहे? तर ऑक्सिजन. ऑक्सिजनशिवाय आपण कोणतंच गोष्ट ज्वलनशील राहू शकत नाही. सी म्हणजे कार्बन आणि O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. मग CO2. कार्बन आणि ऑक्सिजन म्हणून काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड गॅस.